तर एक मुद्दा सातत्यानं काही तज्ज्ञांकडून उपस्थित केला जातोय. मी जे वाचलं त्याच्यामध्ये विमानाच्या लँडिंग गिअरबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते असं म्हणतात की लँडिंग गिअर खाली का होता, त्याचं काही कारण सांगता येईल, त्याच्याबद्दल त्याच्याहून काय अंदाज बांधता येईल आपल्याला? सर म्यूट झालाय तुमचा आवाज, प्लीज. ओके, एक सेकंड. नाही, आता मी अनम्यूट केलेलं आहे. हां बघा, सर, प्लीज. येतोय आवाज? येतोय सर. हा. तुमचं ऑब्झर्वेशन परफेक्ट आहे. याच्याबद्दल खूप चर्चा दुपारपासून आहे. दोन गोष्टी असतात. एक म्हणजे विमानाने टेक ऑफ केल्यानंतर त्याची, ज्याला आपण अंडर कॅरेज म्हणतो, म्हणजे नोज नोज व्हील, पुढे जे चाक असतं ते, आणि मागे दोन बाजूला असलेली चाकं, अंडर कॅरेज, नोज व्हील आणि मेन लँडिंग गिअर. हे विमानाने रनवेचा त्याचा रन जो असतो, म्हणजे टेक ऑफ रोल म्हणतात त्याला, तो पूर्ण झाल्यानंतर साधारण 35-40 सेकंदाचा तो असतो. तो पूर्ण झाल्यानंतर विमानाने हवेत झेप घेतली की त्याच्यानंतर पायलटला, म्हणजे कमांडर किंवा को पायलट, जो कोणी त्या दिवशी इन्चार्ज असेल, म्हणजे दोघांपैकी कोणी त्या फ्लाईटसाठी इन्चार्ज असू शकतं, त्यांनी हा कॉल घ्यायचा असतो की V2 म्हणजे जो व्हेलॉसिटी 2, जो एक विमान टेक ऑफ घेऊ शकतंय असा वेग आहे, हे लक्षात आल्यावर, जो की 160 नॉटिकल माइल्स, म्हणजे साधारण 250 किलोमीटर ताशी असा असतो 787च्या बाबतीत. तो आहे म्हटल्यावर V2 स्टेजला विमान हवेत आकाशात जातं, आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नावाची एक गोष्ट असते, जी पायलट्स हे समोरचं इक्विपमेंट बघून किंवा कधी कधी उजव्या बाजूला डाव्या बाजूला जमिनीकडे ऍक्च्युली विंडो मधून बघून तो कॉल घेतात की पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब आहे. आणि तो पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब होऊन विमान साधारण 500 फुटापेक्षा जास्त उंच असल्यावर ते गिअर अप असा कॉल देतात. गिअर अप म्हणजे तुम्ही एक समोर लिव्हर असते, ती वर करून चाकं सगळी आत घेतली जातात. तर हे क्लिअर आहे. हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ऑब्झर्वेशन आहे तुमचं, की ह्या विमानामध्ये 35 सेकंद टेक ऑफ झाल्यानंतर सुद्धा, आणि ते 600-700 फुटापर्यंत वर गेलेलं असताना सुद्धा, त्याची लँडिंग गिअर हा खालीच आहे, म्हणजे तो वर घेण्यात आलेला नाही. याचा क्लिअर अर्थ असा आहे की त्याचा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब नव्हता. पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब हा आपण साधारण पहिल्या 15 सेकंदात किंवा पहिल्या 20 सेकंदात धरा, 700-800 फुटापर्यंत जाणे, आणि मग तो रेट आपण थोडा वाढवणे, आणि इंजिन पॉवर साधारण 90 ते 95% असते, थ्रस्ट ज्याला म्हणतो तो, दिलेली असते त्याला. आणि त्याच्यानंतर तो कम्प्युटर टेक ओव्हर करतो. अर्थातच कम्प्युटरमध्ये हे ऑटो पायलटवर जातं आणि तो टेक ओव्हर करतो, आणि तो पॉझिटिव्ह रेट, म्हणजे विमान स्टॉल पण होऊ नये आणि वर पण जात राहावं असं ते कॅल्क्युलेट करून ते कम्प्युटर टेक ओव्हर करत असतो. त्या स्टेजला पायलटला तो मॅन्युअली लँडिंग गिअर वर घ्यायला लागतो, तो त्यांनी घेतला नाही. याचाच अर्थ असा आहे की ती पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब होत नव्हता, म्हणजेच इंजिनची पॉवर कमी पडत होती. म्हणजेच आपण आधीच्या याच्याकडे गणित असं मांडत जाऊ शकतो की इंजिनची पॉवर कमी होण्यामागे बर्ड हिट किंवा असं काहीतरी झालेलं आहे. कारण 2 तास आधीच ही फ्लाईट 1000 किलोमीटर हे एअरक्राफ्ट ट्रॅव्हल करून आलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेच काही टेक्निकल प्रॉब्लेम दिसला नव्हता. प्रत्येक लँडिंग नंतर विमानाचे सगळे चेकअप्स होतात आणि इंजिन वगैरे सगळं चेक केलं जातं बाहेरून, आणि मगच ते पुढच्या फ्लाईटसाठी क्लिअर होतं. हे 45 मिनिटं साधारण ते टर्न अराउंड टाइम म्हणतात तो असतो किमान. त्याच्यामध्ये स्वतः कॅप्टन सुद्धा विमानाच्या भोवती जाऊन बघतात की सगळं नीट आहे का. तर ते सगळं नीट असल्याशिवाय ते लंडन सारख्या मोठ्या लॉंग डिस्टन्स फ्लाईटला जाणारच नाही. त्यामुळे हे क्लिअर आहे की काहीतरी टेक ऑफ नंतर झालंय, आणि मोस्ट प्रोबेबली आता अभिजित म्हणाले किंवा आपण म्हणतोय आधीपासून तसा तो बर्ड हिटचा प्रकार असू शकतो. दुसरं एक ऑब्झर्वेशन जाता जाता सांगतो ते असं आहे की फ्लॅप्स जे असतात, म्हणजे तुमचे जे विमानाचे पंख आहेत, विंग्स जे आहेत, त्याच्या मागच्या बाजूला फ्लॅप्स नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे एक टर्न होणारा, असा खाली वर होणारा एक भाग असतो की ज्याच्यामुळे विमानाला इनिशियली लिफ्ट मिळतो. आता तुम्ही जे व्हिज्युअल बघताय त्याच्यामध्ये एक 5% फ्लॅप्स खाली ठेवून त्याच्यामुळे समोरून येणाऱ्या वाऱ्याचा लिफ्ट हा विमानाला मिळतो, आणि टेक ऑफ झाल्या तो 5% वरून 0%ला, म्हणजे ते फ्लॅप्स वरती घेतले जातात, म्हणजे स्पीड गेन व्हावा आणि रेजिस्टन्स येऊ नये यासाठी. तर ते फ्लॅप्स मात्र वरती घेतले आहेत असं तज्ञांचं म्हणणं आहे. मला ते तितकं व्हिज्युअल्स मध्ये क्लिअर दिसत नाहीये, पण फ्लॅप्स वर घेण्या इतका स्पीड या विमानाला मिळाला किंवा तेवढी अल्टिट्यूड मिळाली. पण लँडिंग गिअर रिट्रॅक्ट करणं ज्याला म्हणतात, वरती घेणं, त्याच्यासाठीचा थ्रस्ट किंवा त्याच्यासाठीचा पॉझिटिव्ह रेट ऑफ क्लाइंब मिळाला नाही. याचा अर्थच फ्लॅप्स बंद करणे, म्हणजे वर घेणे, इथपासून ते लँडिंग गिअरचा कॉल घेणे इथपर्यंतच्या काळात, म्हणजे साधारण तुम्ही एक समजा टेक ऑफ नंतरच्या 12-14 सेकंदापासून 20 सेकंदापर्यंतच्या काळात काहीतरी घडलेलं आहे. आणि उघड आहे की त्यावेळी ते विमान 300, 400, 450 अशा फुटावर असणार, जिथे पक्ष्यांचा वावर, मोठ्या पक्ष्यांचा किंवा पक्ष्यांचे थवे ज्याला म्हणतात, फ्लॉक ऑफ बर्ड्स,
हा असू शकतो, असं सगळं ते आहे. अर्थात एक डिस्क्लेमर मी देतो की ऑल दिस इज व्हेरी टू अर्ली टू से. येस मी सर, हे येस सर, एव्हिएशन एक्सपर्ट एक्झॅक्टली म्हणून नव्हे. एक्झॅक्टली. मी पण तुम्ही तुमचा अंदाज मी- वर्तवताय सर. हा, मी- सर मला अभिषेक कुलकर्णी सरांना हेच विचारायचं आहे की विमानानं जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली त्यानुसार 825 फूट इतकी उंची गाठली होती, पण त्याची उंची हळूहळू कमी झाली. आता रोहित सर म्हणाले त्याप्रमाणे. मग ही उंची असं अचानकपणे कमी होण्याचं कारण काय असावं? सरांनी जो मुद्दा खूप महत्त्वाचा उपस्थित केला, त्याचं नाक हे खाली गेलेलं नाहीये, ते सातत्यानं वर करण्याचा तो प्रयत्न होता, पण तरी सुद्धा ते अपेक्षित उंची गाठू शकत नव्हतं. तुम्ही एक्सपर्ट म्हणून काय सांगाल, हे असं कुठल्या परिस्थितीत घडतं? सो एकंदरीत सर्वात महत्त्वाचं हे आहे म्हणजे अतिशय भीषण हा अपघात आहे आणि असं मला नाही वाटत की मागच्या काही वर्षांमध्ये एवढा मोठा अपघात असा एव्हिएशन ह्याच्यात इंडियन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये झाला असावा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जसं रोहित सरांनी बरोबर सांगितलं की छोटे विमानांचे, ट्रेनिंग विमानांचे वगैरे बरेच अपघात इतक्यात आपण बघितले झालेले आहेत. पण एवढा मोठा विमान बोईंग 787 ड्रीमलाइनर सारखा विमानाचा अपघात आपण बघितलेला नाहीये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कसं आहे, रोहित सरांनी बरोबर तसं हे केलेलं आहे की मी आज दुपारी पण सांगितलं की हा एकंदरीत बर्ड हिट हा प्रकार वाटतोय. अजून आपण पण सगळेजण आपण अंदाजच घेतोय ह्याच्याबद्दल. पण स्टॉल ह्याच्यासाठी एवढं 600-800 फुटावर गेल्यानंतर तो पॉवर डाऊन ह्याच्यासाठी झाला असावा की बर्ड हिट जे झालं ते कसं असतं. बर्ड हिट मी आज दुपारी पण जसं सांगत होतो की बर्ड हिट विमानाच्या कुठल्याही भागात बर्ड हिट झाला तरी तो तेवढाच धोकेदायक असतो. पण जेव्हा इंजिनमध्ये होतं, इंजिनला डायरेक्ट अटॅक बर्ड हिटचा होतो, त्यावेळेला इंजिन डॅमेज होतात. आणि ते जर दोन्ही इंजिन एकसाथ जर दोन्ही इंजिनला झालं, ज्याला आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणतो, ते खूप सारे पक्षी एकदम येऊन जर धडकले आणि जे इंजिनला जर डॅमेज झालं तर साहजिक आहे की इंजिनचं पॉवर कमी होतं आणि पॉवर लूज होतो. पूर्ण आपलं एअरक्राफ्टचं इंजिन पॉवर लूज होतो त्यावेळेला. आणि जस्ट जेव्हा टेक ऑफ करत असतो, एअरक्राफ्टचं वजन खूप जास्त असतं. रोहितजींनी सांगितल्याप्रमाणे आपलं फ्युएल टँक कॅपॅसिटी जर बघितलाच बोईंग 787 ड्रीमलाइनरची तर 1,26,000 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी आहे. आणि जर अहमदाबाद ते लंडनचं जर डायरेक्ट फ्लाईटचं जर साधारण 9 ते 10 तासाचा जर दौरा असेल तो, तर जवळपास फुल टँकमध्येच जाणार. कारण एक्स्ट्रा ॲडिशनल फ्युएल ठेवावं लागतं की डायरेक्ट रूटिंग नाही मिळालं किंवा काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये साठी वगैरे ॲडिशनल फ्युएल पण ठेवलं जातं. त्यामुळे वजन खूप जास्त होतं एअरक्राफ्टचं. आणि अशा ह्याच्यात जर इंजिनचं पॉवर लूज झालं, दोन्ही इंजिनचं जर पॉवर गेलं वजनामुळे, ती साहजिक आहे की ते खालती येणार. आणि हे सगळं करत असताना पायलटनी मे डे कॉल एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिला होता. आपण जर बघितलं तर लक्षात येते आपल्याला की टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या 25 ते 30 सेकंदात ती खाली यायला सुरुवात झाली होती एअरक्राफ्ट. आणि तेवढ्या ह्याच्यात पण पायलटनी मे डे कॉल दिला होता एअर ट्रॅफिक कंट्रोलला. एअर ट्रॅफिक कंट्रोलनी त्याला रिस्पॉन्ड पण केलं, पण त्यांना एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रिस्पॉन्सला परत रिस्पॉन्ड करायला पायलटला वेळ नव्हता मिळाला. कारण एअरक्राफ्टचं वजन, एअरक्राफ्टचं पॉवर लूज झालं होतं आणि ते सगळं. आणि हे राईट आहे, बरोबर आहे, हे दिसतंय पण आपल्याला व्हिडिओजमध्ये की आपण पायलटनी एअरक्राफ्ट पिच करायला बघितली, म्हणजे नोज वरती होतं की त्यांनी प्रयत्न खूप केला अजूनही हे करण्यासाठी, पण ते अनफॉर्च्युनेटली वेळ खूप कमी होता.